आज आपण इयत्ता 5वीचं आपला स्वातंत्र्य लढा जो की इतिहास आणि नागरिक शास्त्राचा पुस्तक आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. इतिहासचे एकूण 16 टॉपिक आहेत आणि नागरिक शास्त्राचे 5 आहेत. याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर भारतामध्ये अश्मयुगापासून लोक राहत आलेले आहेत. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. त्यातल्या त्यात इंग्रजी आणि हिंदीचा प्रामुख्याने वापर केला जातो. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये दसरा, दिवाळी, होळी, पंजाबमध्ये वैशाखी, आंध्र प्रदेशमध्ये एरुवाक पुन्नम, तामिळनाडूमध्ये पोंगल, तर केरळमध्ये ओणम हे उत्सव साजरे केले जातात. तर सामान्य ज्ञानमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात. कोणता सण आहे आणि ते कोणत्या राज्यात साजरं केलं जातं, तर हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. वेशभूषा दिलेली आहे. राज्यसभेनं मागच्या काही वर्षापूर्वी आदिवासी वेशभूषेवरती प्रश्न विचारला होता. काही आदिवासींची वेशभूषेसहित फोटो दिली होती आणि त्या कोणत्या जाती आहेत असं ओळखायला सांगितलं होतं. त्यामुळं वेशभूषा पण महत्त्वाची एक लक्षात ठेवा. काही महत्त्वाचे नृत्य आहेत. महाराष्ट्रामध्ये कोळी नृत्य प्रसिद्ध आहे, तसेच लावणी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पंजाबमधील भांगडा, राजस्थानमधील घुमर, आसाममधील बिहू, गुजरातमधील गरबा, कर्नाटकमधील यक्षगान, केरळमधील कैलकोट्टीकळी हे काही महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत आणि हे आयोगाने सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हे एक लक्षात ठेवा. भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील गुहाचित्रापासून सुरू झालेली आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. तसेच अजिंठा येथील लेण्यामध्ये सुद्धा ही चित्रकलेचे नमुने आहेत, जी की सुमारे 1,500 वर्षापूर्वी रंगवलेली आहेत. काही आदिवासी चित्रशैली आहेत. महाराष्ट्रामध्ये वारली आहेत, बिहारमधील मधुबनी आहेत. भारतामध्ये अनेक प्राचीन लेणी आहेत. त्यात कार्ले, अजिंठा, वेरूळ हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध आहेत. सांची येथील स्तूप प्रेक्षणीय आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर, अबू येथील दिलवाडा मंदिर, दिल्लीचा कुतुब मिनार, आग्राचा ताजमहल. तर हे आयोगाने यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. तर हे दिलवाडा मंदिर कोठे आहे किंवा कुतुब मिनार कोठे आहे ह्यावरती सामान्य अध्ययनालाही भरपूर प्रश्न असतात. तर हे एकदा तुम्ही लक्षात ठेवा. पंजाबमधील सुवर्ण मंदिर हा स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. स्वाध्यायामध्ये इथे एक जोडा लावा दिलेले आहेत, हे तुम्ही नक्की सोडवा. आयोग असे प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये किंवा इतिहासमध्ये नक्की विचारतात. यामध्ये काही विज्ञानाच्या बाबतीत दिलेलं आहे. त्यांनी राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यानंतर संगणकाचा शोध हा 20व्या शतकातील एक महान शोध आहे. त्यानंतर छपाई यंत्रांचा शोध आहे. इसवी सन 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. तोपर्यंत हस्तलिखित पुस्तकेच होती. कला क्षेत्रामध्ये लिओनार्डो द विन्सी याने मोनालिसा या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. हे मोनालिसाचे चित्र आहे. आशियातून युरोपकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग होता आणि तो खुष्कीचा मार्ग होता. तसेच नौकानयन शास्त्रातील प्रगतीमुळे युरोपातील अनेक धाडसी खलाशांनी जगातील नवे सागरी मार्ग शोधून काढले. त्यातले कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी, वास्को द गामा, फर्डिनंड मॅगेलन या मोहिमांमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. भारत व पूर्वेकडील अन्य देशांकडे जाण्याचे नवे सागरी मार्ग माहीत झाले. 18वे शतक हे क्रांतियुग होते. यामध्ये अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले, फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. या सर्व घटनांमुळे याला क्रांतियुग म्हटलं जातं 18व्या शतकाला. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. अमेरिगो वेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. त्यानंतर युरोपमधील अनेक देशातील लोकांनी या नव्या ठिकाणी जाऊन तेथील प्रदेश बळकावले. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या, पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्यास त्यांना परवानगी नव्हती. तसेच या व्यापारावरही इंग्लंडचे नियंत्रण होते. याचा मुख्य हेतू होता अमेरिकेतील नैसर्गिक साधन संपत्तीचा इंग्लंडच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणे. शिवाय जेव्हा गरज भासेल तेव्हा त्या लोकांकडनं कर वसूल करणे. मात्र अशी जी बंधने होती ती अमेरिकन वसाहतींना मंजूर नव्हती आणि अशी कर लावण्याचा अधिकार इंग्लंडला नाही असं म्हणून तिथल्या लोकांनी इंग्लंड विरुद्ध एक चळवळ सुरू केली. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्व मानते जन्मतः समान आहेत. प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. जनता सार्वभौम आहे
असे विचार जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात आले. हा जाहीरनामा तयार केला थॉमस जेफरसन याने. यानंतर अमेरिकन वसाहतींचा नेता जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी युद्ध झाले. या युद्धामध्ये वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला आणि सर्व वसाहतींनी एकत्र येऊन आपले एक संघराज्य स्थापन केले. त्याच जॉर्ज वॉशिंग्टन पहिले राष्ट्रपती होते, जे की ते युद्धाचे नेतृत्व त्यांनीच केलेले होते. त्यामुळे ते पहिले राष्ट्राध्यक्ष तेच झाले. राजाविना राज्य चालू शकते हा नवीन विचार अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाने दिला. त्यानंतर आहे फ्रेंच राज्यक्रांती आहे. इसवी सन 1774 मध्ये 16वा लुई फ्रान्सचा राजा झाला. त्याने दडपशाही पद्धतीने राज्यकारभार केला. कराचा सर्व बोजा सामान्य लोकांवर पडे आणि धर्मगुरू आणि सरदार यांना करातून सूट दिली जाईल. त्यामुळे जनतेमध्ये त्याच्या विरोधात आक्रोश होता. या अन्यायाविरुद्ध अनेक लोकांनी आवाज उठवला. त्यामध्ये मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, रुसो असे अनेक जण आहेत. राज्यशास्त्रामध्ये यांचा खूप डिटेलमध्ये अभ्यास आहे. यांची विचारसरणी खूप मोठी होती. तसेच जे लोक विरोध करायचे त्यांना बॅस्टिलच्या तुरुंगामध्ये ठेवले जायचे. तर या चळवळीमुळे त्या लोकांना एक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 रोजी हल्ला केला. त्यातील जे तुरुंगातील कैदी होते त्यांना मुक्त केले आणि या अशा प्रकरणातून राज्याच्या जुलमी कारभारातून फ्रान्सची मुक्तता झाली. या राज्यक्रांतीतून 3 मूल्ये जगाला कळाली. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्यानंतर आहे औद्योगिक क्रांती. युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरू असलेला व्यापार 18व्या शतकात भरभराटीला आला आणि इंग्लंडकडे बऱ्या प्रमाणात बाजारपेठा होत्या. त्यामुळे ते त्या बाजारपेठेमध्ये किंवा त्या वसाहतीमध्ये स्वस्तामध्ये कच्चा माल खरेदी करायचा आणि इंग्लंडमध्ये आणून त्यावर प्रक्रिया करून त्याच्यावरती ते पक्का माल करून परत त्याच बाजारपेठेमध्ये जाऊन विकायचा. त्यामुळे त्यांच्याकडे जो मोठ्या प्रमाणात पैसा यायचा त्यातून ते त्या गोष्टी संदर्भात शोध लावायचं किंवा संशोधनासाठी ते पैसा खर्च करू लागले. त्यातून औद्योगिक क्रांती होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मशिन्स तयार झाल्या आणि माल तो मशीन्समधून कमीत कमी वेळेत किंवा कमीत कमी खर्चामध्ये तयार होऊ लागला. त्यामुळे तेथे औद्योगिक क्रांती तयार झाली. भारत आणि युरोप यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. मध्ययुगामध्ये हा व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने चालत होता. मात्र त्यांना सागरी मार्ग पाहिजे होता. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांनी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. कालिकत म्हणजे केरळमध्ये आहे हे बंदर. त्याने तेथील झामोरियन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. तर हे प्रश्न इतिहासामध्ये खूप महत्वाचा आहे की पहिल्यांदा भारतामध्ये येणारा परकीय प्रवासी म्हणजे तो वास्को दी गामा होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरामध्ये पोहोचला. त्यानंतर याच पोर्तुगीजांनी जसं व्यापारी सवलती मिळवल्या त्यानंतर 12 वर्षांनंतर म्हणजे 1510 मध्ये गोवा काबीज केले. त्यानंतर दीव आणि दमण हे आपल्या ताब्यात घेतले. भारताशी झालेल्या व्यापारात पोर्तुगीजांनी अमाप संपत्ती मिळवली. त्यामुळे यांची प्रगती बघून डच, इंग्रज, फ्रेंच व्यापारी भारतामध्ये आले. वास्को दी गामा 8 जुलै 1497 रोजी निघाला आणि केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो इथं भारतामध्ये 23 मे 1498 रोजी ते भारतामध्ये पोहोचले. तर त्यांचा इथं मार्ग दाखवलेला आहे आणि हा खुष्कीचा मार्ग आहे. दिल्ली, खैबर खिंड, दमास्कस, काळा समुद्र मार्ग हे युरोपला जातो. ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रज व्यापारी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी त्यांनी या कंपनीची स्थापना केली आणि इंग्लंडच्या राणीकडून इसवी सन 1600 मध्ये याची सनद मिळवली. त्यावेळी भारतावरती मुघलांचे साम्राज्य होते. ईस्ट इंडिया कंपनीने 1608 मध्ये जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला आणि सुरत येथे कंपनीची पहिली वकार स्थापन केली. त्यानंतर 100 वर्षांमध्ये इंग्रजांनी भारताच्या किनारी प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या. बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांचा शिरकाव. जसं त्यांनी सुरतमध्ये वखार स्थापन केली तसं त्यांनी बंगाल प्रांतामध्ये सुद्धा एक वखार स्थापन केली. मात्र ते परवानगी न घेता आपल्या वखारींभोवती तटबंदी करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यास बंगालच्या नवाब सिराज उद दौलाने हरकत घेतली. त्यांनी विरोध केला त्याचा. त्यामुळे या दोघांमध्ये युद्ध झालं आणि 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी सिराज उद दौलाचा पराभव केला. हा इंग्रजांचं भारतातलं पहिलं युद्ध होतं ज्याला प्लासीचं युद्ध असं म्हटलं जातं आणि ते बंगालच्या नवाबाविरुद्ध म्हणजे सिराज उद दौलाच्या विरुद्ध ब्रिटिशांचं होतं. इसवी सन 1757 म्हणजे 1857चा जो उठाव आहे त्याचा बरोबर 100 वर्ष अगोदर पहिलं युद्ध झालं ब्रिटिशांचं, प्लासीचं युद्ध, हे लक्षात ठेवा. या युद्धामुळे बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांचं एक वर्चस्व प्रस्थापित झालं.
आणि ते तिथून स्वस्तात माल मिळवण्यासाठी तिथल्या लोकांवर अत्याचार करू लागले. या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तेव्हाचा जो नवाब होता मीर कासिम, त्याने मुघल सम्राट शहा आलम व अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला या तिघांनी एकत्रित मिळून एक संयुक्त मोहीम काढली, एक युद्ध केलं इंग्रजांसोबत 1764 मध्ये. मात्र त्याचं या तिघांचा इंग्रजांनी पराभव केला बक्सार येथे. त्याला बक्सारचं युद्ध म्हटलं जातं 1764चं. या युद्धामध्ये या तिघांचाही पराभव झाला. तिघं म्हणजे बंगालचा नवाब होता मीर कासिम, मुघल सम्राट शहा आलम आणि अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला. या तिघांचा पराभव झाल्यामुळे इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचे म्हणजे जे महसूल गोळा करण्याचे असते ते अधिकार मिळवले. अशा पद्धतीनं प्लासीच्या आणि बक्सारच्या युद्धामुळं बंगाल प्रांतामध्ये इंग्रज हे खूप मजबूत झाले. त्यानंतर इंग्रज हे विस्तारवादी झाले खूप. त्यांनी तेव्हाची जी मुघल सम्राटाची खेळती झालेली सत्ता होती त्याचा त्यांनी बरोबर फायदा घेतला. उत्तर भारतामध्ये शीख, राजपूत, जाट व रोहिले यांची काही स्वतंत्र छोटी राज्य होती. तसेच दक्षिणेमध्ये मराठे, निजाम व इतर राज्य होती. त्यांचा एकमेकांमध्ये संघर्ष होता आणि त्याचाच त्यांनी फायदा घेतला. मराठे, टिपू सुलतान तसेच शीख यांनी इंग्रजांशी सामना केला, त्यांच्याशी युद्ध केलं. इंग्रजांशी लढताना कर्नाटकामध्ये टिपू सुलतान धारातीर्थी पडले. त्यानंतर मराठ्यांशी इंग्रजांनी युद्ध केले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव करून मराठी सत्ता 1818 मध्ये संपुष्टात आली आणि पुण्याच्या शनिवार वाड्यावरती मराठ्यांची सत्ता जाऊन तेथे ब्रिटिशांची सत्ता आली. झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थाने इंग्रजांनी खालसा केली. इंग्रजांनी पंजाबवर आक्रमण करून शिखांचा पराभव केला आणि पंजाब ताब्यात घेतले. अशा प्रकारे त्यांनी भारतामध्ये विस्तार केला. याची सविस्तर माहिती आपण आणखीन नंतर पुढच्या पाठामध्ये बघू. इंग्रज राज्यकर्त्यांविरुद्ध आपल्या जनतेमध्ये तसेच सैनिकांमध्ये जो असंतोष होता त्याचा उद्रेक म्हणजेच 1857चा उठाव आहे. त्याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. पहिल्यांदा जनतेमधला असंतोष बघू. दारिद्र्य आणि बेकारी यामुळे लोक त्रस्त झाले होते. शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात कर होता. तसेच इंग्रजांनी अनेक संस्थांनी खालसा केली होती. त्यामुळे तिथले जे बंद झालेले राज्य होते ते पण याच्या असंतोषाचे जनक होते. तसेच संस्थाने खालसा केल्यामुळे तिथले सैनिक, कारागीर अनेक लोक बेकार झाले होते. त्यानंतर काही सामाजिक सुधारणा केल्यामुळे जनतेमध्ये असंतोष होता. जसं की सतीची चाल बंद करणं, विधवा विवाहास मान्यता देणं, असे कायदे करून इंग्रज सरकारने आपल्या धर्मात हस्तक्षेप केला आहे असं त्या लोकांना वाटल्यामुळे ते एक त्यांच्यामधला असंतोष होता. त्यानंतर सैनिकांमध्ये असंतोष होता की दोघांना भेदभावाची वागणूक मिळायची. भारतीय सैनिकांना इंग्रज सैनिकांना त्यामध्ये कमी पगार मिळायचं, बढती नाकारली जायची. तसेच लढण्यासाठी भारताबाहेर त्यांना पाठवलं जायचं. तसेच गंध लावायचं नाही, दाढी-मिशा ठेवायचं नाही, असे अनेक नियम होते. त्यामुळेही सैनिकांमध्ये असंतोष होता. तसेच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या सैनिकांना एनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका दिलेल्या होत्या आणि त्याला एक काडतुसे गुंडाळलेली होती. ती आवरणं जे काडतुसाची आहेत ती सैनिकाच्या दात्यांनी तोडावं लागत होतं आणि त्या आवरणांना गाय आणि डुकरांची चरबी लावलेली होती. त्यामुळे प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांमध्ये याचा असंतोष होता. या गोष्टीमुळे उठावाचा भडका उडाला. बंगाल प्रांतामध्ये बराकपूर येथे लष्करी छावणीमध्ये 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पुढे त्यांना फाशी देण्यात आली. यामुळे उठावाचा भडका उडाला. तर त्याची सुरुवात आहे 29 मार्च 1857. तर मंगल पांडे यांच्यामुळे भारतीय शिपायांना एक लढण्याची प्रेरणा मिळाली आणि मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच 10 मे 1857 रोजी बंड करून उठले. म्हणजे वैयक्तिक पातळीवर मंगल पांडेंनी 29 मार्चला केलं, मात्र पूर्ण फलटणचं म्हणजे 10 मे 1857 रोजी बंड सुरू झालं. तेव्हा त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांना इंग्रजाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी ही सर्व सैनिक दिल्लीकडे निघाले. त्यांनी दिल्लीकडे जात असताना वाटेमध्ये ठिकठिकाणी लष्करी छावणीचे अनेक सैनिक सामील झाले. तसेच त्यांनी एकत्रित येऊन त्यांनी दिल्ली काबीज केली आणि भारताचा बादशाह म्हणून बहादूर शाह याला गादीवर बसवले. त्यानंतर याचा विणवा उत्तर भारतामध्ये अन्य ठिकाणी पसरला. त्यामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम हजरत महल, बिहारमधील जमीनदार कुंवर सिंग, मौलवी अहमद उद्दौला यांनी आपापल्या प्रदेशामध्ये उठावाचे नेतृत्व केले. तर राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेमध्ये हे भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले, उठावाचे नेतृत्व कोणी आणि कुठे केले. तर बिहारमध्ये जमीनदार कुंवर सिंगने केलं, अयोध्येमध्ये बेगम हजरत महल केलं. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा. दक्षिण भारतामध्ये याचा प्रभाव कमी होता उत्तर भारतापेक्षा, पण तरी पण काही दक्षिण भारतातही उठाव झाले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी उठाव झाला होता, तसेच सोलापूरला उठाव झाला होता. त्यानंतर
कजार सिंह याच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी मोठा उठाव केला. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नागपूर या ठिकाणी उठाव झाले. 1857च्या उठावामध्ये हिंदू मुसलमान एकजुटीने लढले आणि जनता आणि जहागीरदार यांनी साथ दिली. या उठावाचा शेवट का झाला तर उठावामधील अनेक नेते धारातीर्थी पडले. त्यातील कुंवर सिंह होते, मौलवी अहमदुल्ला होते, त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई होते. हे लढता लढता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुघल बादशाह बहादूर शाह यांनी इंग्रजांना तुरुंगात टाकले. नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल हे नेपाळला पळाले. तर आयोगाने हे प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे की 1857च्या उठावामध्ये शेवटी नेपाळला कोण कोण पळाले किंवा त्या जे प्रमुख नेते होते त्यांचं काय झालं, म्हणजे ते मृत्यू झाले का, त्यांना अटक झाली का, ते अज्ञातवासात गेले. तर नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल हे नेपाळला गेले. तात्या टोपे इंग्रजांच्या हाती सापडले आणि त्यांना फाशी देण्यात आली. यामुळे जे सर्व नेते होते एकतर मृत्यू पावले, पळून गेले किंवा त्यांना पकडण्यात आलं. त्यामुळं हा उठाव इथं दडपला गेला. तसेच हे जवळजवळ वर्षभर चालू होता. पण त्याच दुसरी बाजू म्हणजे ब्रिटिशांकडे एक मोठं लष्कर होतं. तसेच अत्याधुनिक त्यांच्याकडे साधनं होती. दळणवळणाची आधुनिक साधनं होती. महत्वाची म्हणजे रेल्वे होती. रेल्वेमुळे ते एका ठिकाणचे सैन्य दुसऱ्या ठिकाणी यांना त्यांना मदत झाली. तसेच टेलिफोन असल्यामुळं एकमेकांना ते माहिती देऊन इथं उठाव झालेला आहे, इथं सैनिक आलेले आहेत, तिथं गेलेले आहेत, याची माहिती एकत्रित करून त्यांना ते उठाव दडपण्यासाठी मोठी मदत झाली. पण याचे परिणामही तितकेच मोठे झाले की 1857च्या उठावामुळे ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये सत्तेचा शेवट झाला आणि भारताचा संपूर्ण कारभार इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाने आपल्या हातामध्ये घेतला आणि एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की भारतामधले रूढी, चालीरीती आणि धर्म या गोष्टीमध्ये इंग्रज हस्तक्षेप करणार नाहीत. तसेच संस्थानाची राज्य खालसा केली जाणार नाही. या अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यामध्ये होती. तसेच इंग्रजांमुळे काही वाईट परिणामही भारतावरती झाले. त्यातलं सगळ्यात पहिलं होतं कापड उद्योगाचा ऱ्हास. भारतामध्ये तयार झालेले कापड युरोपामध्ये खूप लोकप्रिय होते. मात्र इंग्लंडमध्ये तयार होणारे कापड भारतात विकले जावं म्हणून इंग्रजांनी भारतीय कापड उद्योगावर मोठे कर बसवले. शेतकऱ्यांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतसरा बसवला होता. त्यामुळं ते पण दरिद्री झाले. आता याची काही सुधारणा पण महत्वाच्या आहेत जे की भारतीयांसाठी चांगल्या होत्या. ते म्हणजे पहिल्यांदा हे रेल्वे मार्ग. यामुळे भारतीयांचे परस्परातील संबंध वाढीस लागले. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली, म्हणजे गाव, तालुका, जिल्हा, प्रांत अशा वेगवेगळ्या पद्धतीवरती. त्यानंतर तलाठी, पोलीस पाटील, कलेक्टर, न्यायाधीश यासारख्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाची एक कायमस्वरूपी व्यवस्था झाली आणि जी की व्यवस्था आतापर्यंत चालू आहे. एक महत्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. यामध्ये त्यांनी काही समाज सुधारकांची नावे दिलेली आहेत. तर आपण समाज सुधारकाचा अभ्यास स्वतंत्र आणि खूप डिटेलमध्ये करणार आहोत, त्यामुळे यामध्ये आपण तो काही घेणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवू, राजाराम मोहन रॉय यांनी ब्रह्म समाजाची स्थापना केली. यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं. राष्ट्रीय सभेची स्थापना. त्यानंतर आहे इंडियन असोसिएशन. आता ही असोसिएशन कोण तयार केली, केव्हा तयार केली, त्याचे अध्यक्ष, त्याच्या महत्वाच्या परिषदा, हे आयोगाच्या दृष्टीनं, परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि याचा अभ्यास आपण वेगळ्या स्वतंत्र व्हिडिओमधून करणार आहोत. तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये या असोसिएशनचा खूप महत्वाचा सहभाग होता आणि इंडियन असोसिएशन ही नंतर राष्ट्रीय सभेमध्ये मिळवण्यात आली. इथली माहिती खूप अर्धवट आहे, त्याचा अभ्यास आपण संघटनासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये याचा आपण व्यवस्थित अभ्यास करू. त्यानंतर राष्ट्रीय चळवळी आहेत. वंगभंग आंदोलन आहे, जे की आयोग ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतं तेवढी काठीण्य पातळी याची नाही आहे, त्यामुळे हे वाचणं बरोबर नाही. असहकार चळवळ आहे. 1920ला टिळकांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व हे महात्मा गांधीकडे आले. त्यांनी पहिल्यांदा सत्याग्रहाचा मार्ग निवडला. त्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी रौलट कायदा आला. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झालं. जालियनवाला बाग अमृतसर येथे झालं. जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्याने आपल्या सैन्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला, जी की जालियनवाला बागेमध्ये एक सभा होती. त्यामध्ये डॉक्टर सत्यपाल, डॉक्टर सैफुद्दीन किचलू या 2 नेत्यांना सरकारने हद्दपार केले होते. याच्या निषेधार्थ एक सभा होती. यामध्ये आणखीन खूप माहिती आहे, पण ही खूप प्राथमिक माहिती आहे. आयोग यावरती प्रश्न खूप कमी विचारल. आयोगाला यापेक्षा आणखीन डिटेलमध्ये पाहिजे, ते आपण पुढे
व्हिडिओमध्ये पाहूच. तसेच खिलाफत चळवळ आहे. तुर्कस्तानमधले जे सुलतान होता त्याला खलिफा म्हटलं जायचे आणि सर्व मुस्लिम त्याला आपले धर्मगुरू मानत होते. मात्र पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तानने इंग्लंडच्या विरुद्ध भाग घेतल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. युद्ध संपता त्यांनी तुर्क साम्राज्याचे तुकडे केले आणि त्याचे काही भाग आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे भारतीय मुस्लिम संतापले होते, कारण ब्रिटिशांनी भारतीय मुस्लिमांना हे समज दिली होती की तुम्ही भारतीय मुसलमानांनी जर ब्रिटिशांच्या बाजूने लढलं तर युद्धानंतर काहीही झालं तरी तुर्कस्तानशी काही चुकीचं ते निर्णय घेणार नाही. पण तसं काही झालं नाही. त्यामुळं भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ चालू केली आणि या चळवळीला राष्ट्रीय सभेने पाठिंबा दिला. त्यामुळं खिलाफत चळवळीच्या नेत्यांनीही असहकार चळवळीला पाठिंबा दिला. त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला साथ दिली. त्यानंतर असहकार चळवळ चालू झाली. सविनय कायदेभंग आहे, म्हणजे पूर्वसूचना देऊन जुलमी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे. याची सुरुवात त्यांनी मिठापासून चालू केली. मीठ हे आवश्यक वस्तू आहे, मात्र त्यावर सरकारने मोठ्या प्रमाणात कर बसवला होता, म्हणून त्यांनी पहिल्यांदा मिठात सत्याग्रह करण्यासाठी ठरवला. त्यासाठी त्यांनी दांडी यात्रा काढली 12 मार्च 1930 रोजी. ते साबरमती त्यांच्या आश्रमापासून ते दांडी येथे निघण्यासाठी 385 किलोमीटरचा त्यांनी एक प्रवास चालू केला. तसेच गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. तर हा प्रश्न आयोगाने 2019 ला विचारलेला आहे की गांधीजींना जेव्हा अटक झाली तेव्हा मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केलं, तर ते सरोजिनी नायडू यांनी केलं. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. एकूण अंतर होतं 385 किलोमीटर साबरमती ते दांडी. 5 एप्रिलला शेवट झाला आणि जी सुरुवात आहे ती 12 मार्चला झाली. तसेच जंगलातील झाडे तोडून लोकांनी जंगल कायदा मोडला. शेतकऱ्यांनी शेत सारा देण्यास नकार दिला. मुंबई येथे गिरणी कामगार बाबू गेनो हे परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रक समोर आडवे झाले आणि त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. वायव्य सरहद्द प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चालू झाली. हे प्रश्न आयोगानं भरपूर वेळेस विचारलेला आहे. खान अब्दुल गफार खान यांनाच सरहद्द गांधी असे सुद्धा म्हटलं जायचे. त्यानंतर सोलापूर सत्याग्रहामध्ये मल्ल्याप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. यानंतर गोलमेज परिषदा झाल्या इंग्लंडमध्ये. एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या. या तिन्ही परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते आणि पहिल्या परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता, तसेच काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग नव्हता. दुसऱ्या परिषदेला महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर झाले. आता हे जे गोलमेज परिषद आहेत राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. यावरती एखादी प्रश्न असतो, त्यामुळे याचा आपण स्वतंत्र अभ्यास करू. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रामध्ये उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, कर्नाटकामध्ये कित्तूरची राणी चन्नम्मा आणि पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सशस्त्र उठाव केले. रँड या अधिकाऱ्याची हत्या चाफेकर बंधूंनी केली, त्याबद्दल त्यांना फाशीही झाली. तसेच बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला. मणिपूर येथील नागा देगा नेता जदोनांग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला, त्यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर त्यांची राणी गायडिनलूने नागांचे नेतृत्व केले आणि तिला राणी ही पदवी पंडित नेहरूंनी दिलेली आहे. यासाठी अनेक गुप्त संघटना स्थापन झाल्या. त्यातलं महाराष्ट्रामध्ये 1904 ला नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली. बाबाराव सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर या संघटनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. या संघटनेचे एक सभासद अनंत लक्ष्मण कानेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली, त्यामुळे कानेरे यांना फाशी देण्यात आली. गदर संघटना आहे. आयोगानं यावरती अगोदर भरपूर प्रश्न विचारलेला आहे. भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढाऊ सैनिक तयार करणे, क्रांतिकार्याला गती देणे ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्टे होती. लाला हरदयाळ, डॉक्टर खानकोजे हे या दोघांनी मिळून या संघटनेची स्थापना केली होती. भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादींनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या गुप्त संघटनेची 1928 ला स्थापना केली होती. चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचे सेना विभागाचे प्रमुख होते. इन्कलाब जिंदाबाद अशी ते घोषणा द्यायचे. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये बैठक चालू असताना बॉम्ब टाकले होते. लाला लजपत राय यांच्या मृत्यूला सॉन्डर्स हा अधिकारी जबाबदार होता, म्हणून त्यांनी तिघांनी सॉन्डर्सची हत्या केली. त्यामुळे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली. राजगुरू जे आहेत हे पुण्याचे आहेत. पुण्याजवळ
आता त्यांच्या जन्मगावाला राजगुरू नगर असं नाव दिलेलं आहे, त्यामुळं हे एक लक्षात ठेवा. तसेच चंद्रशेखर आझाद हे पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले. मीरत कटकटला हा कामगार चळवळी मध्ये एक महत्वाचा आहे. कामगार चळवळीचे जे नेते होते अमृत डांगे, मिरजकर, निंबरकर, मुझफ्फर अहमद इत्यादी नेत्यांना सरकारने अटक केली आणि त्यांच्यावर आरोप लावला की सरकार उलटवून टाकण्याचा एक कट करत आहे आणि त्यांच्यावरती खटला भरला. मात्र नंतर अनेक व्यक्तींनी म्हणजे जे राष्ट्रीय काँग्रेसचे असतील किंवा इतर सर्व असतील प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्यांची एक मोठी वकिलाची फळ तयार करून हा खटला नंतर रद्द करायला लावला. यामध्ये कोणालाही नंतर शिक्षा झाली नाही. चितगाव कट आहे जे की बंगालमधील एक शस्त्रागारावर केलेला हल्ला आहे. चले जाव आंदोलन आहे. जेव्हा दुसरे महायुद्ध 1939 ला सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांनी भारतीयाला युद्धामध्ये उतरवलं. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. त्यातच चले जाव असं त्या आंदोलनाला नाव पडले. त्यातले पहिली सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे. मुंबई येथील 8 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या अधिवेशनात चले जावचा ठराव मांडला. या आंदोलनाच्या अगोदरच म्हणजे 9 ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधी, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू इत्यादी प्रमुख नेत्यांना कारागृहात डांबण्यामध्ये आले. तसेच यांच्यासोबत जे प्रमुख देशभर शेकडो कार्यकर्ते होते त्यांना अटक करण्यात आली. सरकारला असं वाटत होतं की प्रमुख नेत्यांना आणि महत्वाच्या कार्यकर्त्यांना अटक केली तर हे आंदोलन पुढे होणार नाही, पण ते तसं झालं नाही. देशभर सरकारविरुद्ध प्रखर जन आंदोलन सुरू झाले. सर्वत्र सभा घेण्यात आल्या, मोर्चे निघाले, हरताळ पुकारला. थोडक्यात या आंदोलनामध्ये महिला, विद्यार्थी, शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार इत्यादी भरपूर जणांचा सहभाग होता. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने यावली, चिमूर, आष्टी येथे जनतेने प्रचंड आंदोलनं केली. यामध्ये भूमिगत चळवळी मोठ्या प्रमाणात होती. जेव्हा सरकार नेत्यांना तुरुंगामध्ये डांबत होतं तेव्हा भूमिगत चळवळीनं वेग पकडला. त्यामध्ये प्रामुख्याने जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, सुचिता कृपलानी, सानी गुरुजी, S.M. जोशी इत्यादींचा सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा घडामोडीमध्ये S.M. जोशी यांचा महत्वाचं योगदान आहे. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम असेल किंवा महाराष्ट्र एकीकरण असेल, यामध्ये यांचं नाव खूप महत्वाचं आहे. आयोग यावरती खूप प्रश्न विचारतं, याचा पण आपण व्यवस्थित अभ्यास करू. हे गुप्तपणे आकाशवाणी केंद्र चालवत, दूरध्वनीच्या तारा कापत, तरुणांची त्यांनी पथके उभारली, गुप्तपणे पत्रके छापत. मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली. तसेच अरुणा असफ अली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचे नेतृत्व केले. तर आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे की भूमिगत आकाशवाणी केंद्र कोण चालवलं किंवा त्याची जबाबदारी कोण घेतली, तर ते उषा मेहता यांनी होती. प्रति सरकार आयोग कंबाईनसाठी ग्रुप बी साठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. जेव्हा हे आंदोलन चालू झालं तेव्हा काही ठिकाणी सरकारच्या ऐवजी प्रति सरकारची स्थापना झाली. जसं की बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये पूर्णिया आणि महाराष्ट्र येथे सातारा येथे याची स्थापना झाली. सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले. याला पत्री सरकार असंही म्हटलं जायचं. त्यांनी त्या भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आणि एक स्वतंत्र आपली यंत्रणा उभारली, आझाद हिंद सेना. सुभाषचंद्र बोस यांना असे वाटायचं की जेव्हा दुसरे महायुद्ध चालू आहे, ब्रिटिश सरकार त्यामध्ये गुंतलेलं आहे, तेव्हा आपण परकीय सत्तेची मदत घेऊन भारतावरती आक्रमण करून ब्रिटिशांना भारतातनं परत पाठवून द्यायचं. या त्यांच्या अशा योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना कारागृहामध्ये ठेवले होते. नंतर तिथे त्यांनी प्राणांतिक उपोषण केले, त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना त्यांच्याच कोलकात्याच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा तिथे ते वेषांतर करून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे ते जर्मनीला गेले. तेथे त्यांनी युरोपमधील भारतीय जनतेला संघटित करण्याचे प्रयत्न केले. तसेच बर्लिन येथे आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले. त्यावेळी त्यांनी भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आहे आझाद हिंद सेना. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. खूप लोकांना असं वाटतं की आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली, तर तसं नाही. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली, मात्र आझाद हिंद सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं. रासबिहारी बोस हे जपानमध्ये राहत होते. जपानने सिंगापूर, मलेशिया, म्यानमार इत्यादी प्रदेश ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले होते. जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकाची त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. त्याचे नेतृत्व त्यांनी सुभाष बाबूंना पाठवले. सुभाष बाबूंनी टोकियोला आले आणि तिथे त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. तिथे त्यांनी झाशीची राणी या नावाने स्त्रियांची एक
स्वतंत्र पथक तयार केले आणि याचे नेतृत्व डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे दिले. या पथकामध्ये जानकी थिवी, बेला दत्त इत्यादी अनेक स्त्रिया सहभागी होत्या. आयोगाने हा पण प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे. झाशीची राणी ही जी एक नवीन पथक होतं त्याचे प्रमुख कोण होतं किंवा त्याचं नेतृत्व कोणाकडे होतं, तर ते डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होतं. तसेच त्यांनी त्यात एक आझाद हिंद सरकार स्थापन केले. या सरकारला 13 देशांनी मान्यता दिली होती. जपान, जर्मनी, इटली अनेक देश होते त्यामध्ये. तसेच अंदमानला शहीद आणि निकोबारला स्वराज्य अशी नावे दिलेली आहेत. सध्या भारत सरकारने याचे पण नाव बदललेले आहेत. त्यामुळे हा एक करंट रिलेटेड आणि इतिहासाचा पण प्रश्न आहे. यावरती आयोग 1-2 वर्षामध्ये पुढचा नक्की प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे हे एक तुम्ही लक्षात ठेवा. सुभाषबाबूंनी सिंगापूरहून चलो दिल्ली असा नारा दिला आणि आझाद हिंद सेनेने भारताकडे वाटचाल केली. भारताच्या आराकान आणि कोहिमा या प्रदेशामध्ये प्रवेश करून ब्रिटिश लष्कराशी तिने निकराचा लढा दिला. पुढे अनेक अडचणी आली आणि तसेच जपानची मदत मिळत नव्हती, तेव्हा आझाद हिंद सेनेने माघार घेतले. तसेच 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा विमानाला अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत अद्यापही गूढ कायम आहे. ब्रिटिशांविरुद्ध आझाद सेना लढली, यामुळे अनेक अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मात्र जेव्हा लोकांनी तीव्र निदर्शने केली तेव्हा ब्रिटिशांनी ही शिक्षा रद्द केली. त्यानंतर नौसैनिकांचा उठाव झाला. मुंबई बंदरामध्ये तलवार या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी उठाव केला. त्यांनी नौकेवरील युनियन जॅक, जो की ब्रिटिशांचा ध्वज होता, तो खाली उतरवला आणि त्या ठिकाणी तिरंगा फडकावला. हेच पाहून दिल्ली, लाहोर, अंबाला, मेरठ येथील वायुसैनिकही संपावर गेले. यासाठी सामान्य जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळाला. या उठावामुळे ब्रिटिशांना जाणीव झाली की भारतामध्ये आता त्यांची सत्ता जास्त काही काळ चालणार नाही आणि भारत स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल पुढे पडलं. दुसरे महायुद्ध 1945 ला संपलं आणि इंग्लंडचा विजय झाला. तसंच त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. यामुळे ब्रिटिशांनी भारतीयांच्या हाती सोपवण्याचं ठरवलं आणि 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला आणि भारताचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. तर याचं जे विभाजन आहे याची स्वतंत्र माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिवस ठरला. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री दिल्ली येथे ब्रिटिशांचा युनियन जॅक ध्वज खाली उतरवण्यात आला. यानंतर आहे हैदराबादचा मुक्ती लढा. या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ पाहू. गोवा मुक्ती लढा आहे. गोवा, दीव, दमण, दादरा, नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यामुळे हा प्रदेश मुक्त करून भारतात सामील करावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. या मुक्ती लढ्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया, नानासाहेब गोरे, हिरवे गुरुजी, सेनापती बापट, मधु लिमये, सुधीर फडके, मोहन रानडे, सुधिताई जोशी, सिंधुताई देशपांडे इत्यादी महाराष्ट्रातली ही अनेक नेते आघाडीवर होते. तसेच महाराष्ट्रातून गोवा मुक्ती समितीच्या अनेक सत्याग्रहींची पथके गोव्यात शिरली. पोर्तुगीजांनी त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्याग्रहींनी आपला लढा चालूच ठेवला. अखेरीस भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर अशा पद्धतीचा हा 5वीचा भारतीय इतिहास होता. हा खूप म्हणजे प्राथमिक माहिती त्यांनी दिलेली आहे. यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे, पण आपल्याला यापेक्षा जास्त माहितीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या दृष्टीने यातले जे काही संघटना असतील किंवा समाज सुधारक असतील यांची आपण काही स्वतंत्र व्हिडिओ घेऊ आणि त्यातून त्यांचा खूप डिटेलमध्ये अभ्यास करू. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि यातले काही गोष्टी आम्ही चुकीच्या काही सांगितल्या असतील किंवा काही सांगायच्या राहिल्या असतील तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या टॉपिकवरती आपल्याला व्हिडिओ आम्ही बनवायला पाहिजेत असं वाटतंय त्या सुद्धा टॉपिकची नावं खाली कमेंट करा. थँक्यू.